हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ठाकरे मुख्यमंत्री असताना परिस्थिती वेगळी, आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात। महायुतीत आता अजित पवार उपमुख्यमंत्री कसे चालतात या प्रश्नावर शिंदेंचं उत्तर। 2019ला मवियात शिंदेंना सीएम करण्यास आमची हरकत नव्हती। शिंदेंचं नाव आमच्यापुढे आलं नाही, त्यांच्या पक्षात चर्चा झाल्याचं नंतर समजलं। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं वक्तव्य। पवारांनी शिंदेंच्या नावाविरोधात एक ग्रुप ऍक्टिव्ह केला होता। शरद पवार यांच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनंतर संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप। मवियात तटकरे, अजित पवार, वळसेंना शिंदे सीएम नको होते। युतीत असताना फडणवीस, मुनगंटीवार, महाजनांचाही शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध होता। संजय राऊतांचा गौप्यस्फोट। सुप्रिया आणि अजितमध्ये कधीही भेद केला नाही। उपमुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद दिलं, पक्षात काम करण्याची संधी मिळाली नाही, ही अजित पवारांची ओरड निरर्थक, शरद पवारांचं विधान। 2004 मध्ये राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेता नव्हता। भुजबळांकडे सीएम पद सोपवलं असतं तर पक्षात फूट पडली असती, शरद पवारांचं विधान। 2004 मध्ये काँग्रेस तयार असताना पवारांचा मुख्यमंत्रीपद घेण्यास नकार, छगन भुजबळांचा दावा। तर पवारांनी मला उपमुख्यमंत्रीपद केल्यानंतर पक्ष का नाही फुटला, भुजबळांचा सवाल। उद्धव ठाकरेंना अनुभव नसताना मुख्यमंत्री केलं, मग 2004 मध्ये उमेदवार नव्हता की होते त्यांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं, पवारांनी महाराष्ट्राला सांगावं, अमोल मिटकरींचा सवाल। मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल। पुढील 6 महिन्यात पाकव्याप्त काश्मीर भारतात असेल, योगी आदित्यनाथ यांचा दावा। राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढणार, शुक्रवारपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात सर्वाधिक पावसाची, तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात गारपिटीचा अंदाज। उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये 3 बूट व्यापाऱ्यांवर ईडीचा छापा, आतापर्यंत 60 कोटींपेक्षा जास्त रक्कम जप्त, ईडीकडून पैशांची मोजदाद सुरूच। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।